जय हिंद विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीची इंटरव्ह्यू सिलेक्शन रेशो आणि विद्यार्थी हे जे टॉपिक मी तुमच्यासोबत डिस्कस करत आहेत. पण विद्यार्थी तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्रिप्शन करायचं आहे. कारण येणाऱ्या ज्या न्यायालयाच्या भरती असतील किंवा विविध प्रकारच्या ज्या भरती असतील त्याचं मार्गदर्शन आपण या आपल्या चॅनलमार्फत करत असतो आणि त्याचा फायदा होताना मुलांना दिसत आहे. म्हणून विद्यार्थ्यांना तुम्ही प्रथम आले असतील तर तुम्ही प्रथम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओला लाईक करायचं आहे. मग विद्यार्थ्यांनो आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. जिल्हा न्यायालय भरतीचे आता इंटरव्ह्यू शेड्यूल झालेले आहेत, इंटरव्ह्यूसुद्धा चालू आहेत. पण थोड्या ट्रॅव्हलिंगमध्ये असताना मला कोर्टमध्ये जाता आलं नाही, इमर्जन्सी काम आलं. त्यानिमित्ताने मी ट्रॅव्हलिंगमध्येच तुमचा व्हिडिओ मी रेकॉर्ड करत आहे. तर विद्यार्थ्यांनो, मी रेकॉर्ड करण्याचा माझा एक हेतू आहे की मला एक मेल आलेला आणि त्या मेलमध्ये एका व्यवस्थित म्हणजे आता त्यांना मी खूप रिस्पेक्टफुली त्यांना मी सांगू इच्छितो, कारण ते पण आपला व्हिडिओ पाहतीलच. मग त्यांनी जो इंटरव्ह्यू त्यांनी पाठवला आहे आपल्या मेलवर, त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये आपला मेल आय डी पाहिला आणि त्या मेल आय डीवर त्यांनी आपल्याला मेल केलेला. एक खूप छान असं त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांनी म्हणजे मेलमध्ये त्यांनी व्यवस्थितपणे सांगितलं आहे की त्यांच्यासोबत काय घडलं. त्यांचे सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहेत असं मला त्यांच्या इंटरव्ह्यूवरनं वाटलं आणि त्यांनी ज्या गोष्टी मला सांगितल्या त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. आणि त्या गोष्टी ज्या आहेत त्या मला येणाऱ्या पदभरतीमध्ये सुद्धा कामात येईल, म्हणून त्यांचं मी प्रथम अभिनंदन करतो. त्यांचं सिलेक्शन यादीमध्ये जर नाव आलं तर त्यांच्यासोबत आपण आपल्या चॅनलवर खरंच त्यांच्यासोबत आपण चर्चा करूयात आणि त्यांचा आपण फोटो वगैरे लावून की आपले जे व्यवस्थित प्रामाणिक विद्यार्थी आहेत त्यांचं आपण खरंच कौतुक करायला हवं. चला मग विद्यार्थ्यांनो, इंटरव्ह्यू सिलेक्शन रेशो आणि विद्यार्थी हा जो एक कन्सेप्ट आहे तो म्हणजे असं की बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही एकाच 3 ह्या विद्यार्थ्यांची सिलेक्शन यादी आहे, म्हणजे एका जागेसाठी 3 विद्यार्थी इतके प्रत्येक डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये बोलवलेले आहेत. तुम्ही कोणत्याही डिस्ट्रिक्ट कोर्टचं तुम्ही वेब पेज ओपन करा आणि तिथून तुम्ही जर तुमची निकाल म्हणजे तुमचा जो रिझल्ट आहे तो जर डाउनलोड केला आणि तुम्ही वॅकेन्सी जर पाहिल्या तर वॅकेन्सी आहेत तुमच्या ज्या परमनंट वॅकेन्सी आहेत त्या आणि त्यानंतरच्या दिल्या आहेत त्या आहेत तुमच्या वेटिंगच्या. मग असे मिळून एकाच 3 इतके विद्यार्थी त्यांनी बोलवले आहेत. मग विद्यार्थ्यांनो, जेव्हा एक मुलगा सिलेक्शन होणार आहेत तर ते सिलेक्शनचे चान्सेस कोणाचे जास्त असू शकतात, जे येणारे आता जी इंटरव्ह्यू असू शकतो त्यांना नक्की त्याचा फायदा होऊ शकतो. यंग मुलं असतील किंवा यंग मुले असतील किंवा जे विद्यार्थी आता त्यांनी स्पर्धा परीक्षेची त्यांची तयारीसुद्धा सुरू असेल, परंतु त्यांना चाळणी परीक्षेत जे आहेत ते चांगले मार्क्स आहेत आणि नंतर त्यांचं जे स्वच्छता चापले जात नाही ते त्यांचं व्यवस्थित झालं नसेल, पण इंटरव्ह्यू जर त्यांचा उत्तम जाण्याचा मार्ग एक म्हणजे एकच की तुम्ही तुमच्या जो मी फॉर्मॅट दिलेला आहे त्याच्या आजूबाजूलाच इंटरव्ह्यू होताना दिसत आहे. आता तो फॉर्मॅट मला माहीत नव्हता, पण मी तो संभाव्य फॉर्मॅट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला होता. आणि जे शिपाई होते 2018मध्ये त्यांच्याकडून जो आपण अनुभव ऐकला होता त्याच अनुषंगाने आपण तो व्हिडिओ बनवला होता. त्याचा मुलांना किंवा जे आपले इंटरव्ह्यूमध्ये पात्र विद्यार्थी आहेत त्यांना त्याचा फायदा होताना दिसत आहेत. मग तो 50% असो किंवा 70% असो, पण फायदा होताना दिसत आहे. मग विद्यार्थ्यांना अजून जर तुम्हाला 100% द्यायचे असतील तर तुम्ही तुमचा इंटरव्ह्यूचा जो तुमचा क्रक्स आहे किंवा जो तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जाणार आहात, आता मला वाटतं उद्यासुद्धा काही मुलांची इंटरव्ह्यू आहेत, आज काही मुलांची इंटरव्ह्यू संपतील, पण उद्यासाठी ज्या मुलांचा इंटरव्ह्यू असेल त्यांच्यासाठी एक छोटीशी अशी एक इन्स्ट्रक्शन आहे की तुम्ही इंटरव्ह्यूला जाताना रिलॅक्स राहा. तुम्ही कुठल्याही गोष्टीचं बर्डन घेऊ नका आणि त्यांनी जे क्वेश्चन विचारले त्याचे आन्सर देण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला तो खरंच येत नसेल तर तुम्ही तिथे क्षमस्व मागून त्यांना सांगा की सर याबद्दल मला माहीत नाही, पण अशाच गोष्टी ते विचारतात तुम्हाला की त्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. तुम्हाला समजते तुमचा जो इंटरव्ह्यू होत आहे तो जे मी इंटरव्ह्यू त्या मेलवर वाचला तर मी त्याच्यावरून मला समजलं की फॅमिलियर इंटरव्ह्यू होताना दिसत आहे. काही मुलं जे आहेत ते आगाऊ क्वेश्चन देत असतील तर त्यांचा इंटरव्ह्यू थोडा खराब जाऊ शकतो. पण विद्यार्थ्यांना तुम्ही एकदम रिलॅक्स राहा, व्यवस्थित जा, कॉन्फिडन्स तुमचा इतका बूस्ट असू द्या. आता तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यूला जाल असाल म्हणजे आता इंटरव्ह्यू आहे तुमचा, त्याच्या 1 तास अगोदर तुम्ही
तुम्हाला आवडणारं, तुम्हाला मोटिवेट करणारं जे काही असेल ते तुम्ही बघून जा, ऐकून जा. मग ते कसलंही असो, काही असो, ते तुम्ही ऐकून जा आणि तेथे इंटरव्ह्यू देण्याचा प्रयत्न करा. पण 1 तासानंतर फक्त तुम्ही त्या हॉलमध्ये एंट्री केली, हॉलच्या बाहेर ते करून जा. पण जेव्हा तुम्ही एंट्री केली कोर्टामध्ये, तेव्हा कुठल्याही गोष्टीचा म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करायचा नाही, काही नाही. फक्त एकदम रिलॅक्स राहायचं, खूप रिलॅक्स राहायचं आणि तेथे तुम्ही इंटरव्ह्यूला फेस करायचा आहे. मग विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू मुलांना चांगले जात आहे आणि सिलेक्शनचा जो रेशो आहे तो काही गोष्टींवर खरंच डिपेंड असू शकतो. ते म्हणजे चांदणी परीक्षेचे मार्क. तुमचं आता ज्यांचं झालं असेल चापल्य चाचणी चांगली, त्यांनासुद्धा प्लस पॉईंट असू शकतो. आणि इंटरव्ह्यू, हे तिघं ज्या मुलांचे चांगले गेले असतील त्यांचं सिलेक्शन खूप व्यवस्थितपणे होऊ शकतं. आणि सेकंड पॉईंट म्हणजे जे एज बार आहेत किंवा जे एज आहे त्यांचं जास्त, त्यांना एक प्लस पॉईंट मिळू शकतो. LLBवाल्यांना प्लस पॉईंट मिळू शकतो. जे विद्यार्थी कुठंतरी सिक्युरिटी गार्ड किंवा कुठंतरी त्यांचं अनिश्चित असा जॉब आहे, जो जॉब शिपाईशी रिलेटेड आहे, त्यांनासुद्धा प्लस पॉईंट मिळू शकतो असं मला वाटतं. आणि विद्यार्थ्यांना जे यंग मुलं आहेत किंवा जे यंग मुली आहेत त्यांना एक प्लस पॉईंट असा मिळू शकतो की त्यांना जर चांदणी परीक्षेत चांगले मार्क्स, स्वच्छता चापल्य चाचणी खूप चांगली आणि इंटरव्ह्यू ठीकठाक, या मुलाचंसुद्धा सिलेक्शन होताना दिसेल. आता आपण 2-3 दिवसात जो आहे किंवा 1 वीक ते घेतील असं मला वाटतं. पण त्याच्या अगोदरच त्यांनी जर रिझल्ट लावला तर आपल्याला समजू शकेल की रेशो कसा त्यांनी घेतलेला आहे. त्यासाठी तुमचा मी छोटंसं इन्स्ट्रक्शन देण्यासाठी तुम्हाला मी हा व्हिडिओ बनवत आहे. विद्यार्थ्यांना तुम्हाला जर खरं नक्कीच या चॅनलचा फायदा होत असेल तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे प्रथम तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही लाईक करायचा आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्ही जे इंटरव्ह्यूचे जे तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील आपले, त्याचे तुम्ही नक्की गो थ्रू करा. तुम्हाला त्याचा नक्की फायदा होताना दिसेल.